Dear students, today we start the next article from sound section. So previously what we have learned, that is previously we have learned the progressive wave, simple harmonic progressive wave and its equation in different forms. Now today we learn the reflection of waves, transverse and longitudinal waves, reflection of transverse waves and longitudinal waves from rarer and denser medium. So obviously and commonly काय असेल बेटा रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्स, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर आणि रेअरर मीडियम. काय तुमची आयडिया? डेन्सर मीडियम म्हणजे कोणतं मीडियम असतं सांगा बरं. व्हॉट इज डेन्सर मीडियम? डेन्सर मीडियम स्टेबल मीडियमला आपण डेन्सर मीडियम. पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर स्टेबल, स्टेशनरी, रेस्ट, रिजिड. पार्टिकल्स ऑफ द मीडियम, particles of medium are stable, स्थिर असले पाहिजे पार्टिकल्स मीडियमचे. त्याला आपण कोणतं मीडियम म्हणतो? डेन्सर मीडियम. ग्लास असेल डेन्सर मीडियमचं एक्झाम्पल आहे. हा बोर्ड आहे डेन्सर मीडियमचं एक्झाम्पल आहे. वॉल आहे डेन्सर मीडियमचं एक्झाम्पल आहे. रिजिड मीडियम थोडक्यामध्ये त्या मीडियमला आपण कोणतं म्हणतो? डेन्सर मीडियम. त्यानंतर दुसरं मीडियम येतं रेरर, रेरर मीडियम. काय असेल सांगा? जनरली रेरर मीडियम म्हणजे एअर मीडियम म्हणतो आपण. पार्टिकल्स आर इन ए स्टेट ऑफ रँडम मोशन. अनस्टेबल मीडियम थोडक्यामध्ये असेल तर तशा टाईपच्या मीडियमला आपण काय म्हणतो? रेरर मीडियम, जनरली एअर मीडियम, एअर मीडियम. तर या आर्टिकलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम अँड रेरर मीडियम. तर बेटा पहिल्यांदा आपण पाहूया रिफ्लेक्शन ऑफ, रिफ्लेक्शन ऑफ transverse medium, reflection of transverse waves from denser medium. A reflection of transverse wave from denser medium. A reflection of transverse wave from denser medium. आता पहा बेटा इथं डेन्सर मीडियमची मी फिगर काढतो, तुम्ही फिगर काढत चला. अत्यंत सोपा आर्टिकल आहे आणि टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जर वाचलात कुठल्याही CBSE असेल स्टेट बोर्डाचा असेल, फार वेगळ्या टाईपमध्ये वेग कन्सेप्ट दिलेला आहे. मी याला फार सिंपल करून सांगत आहे तुम्हाला. आता एक तुम्हाला हे रिजिड वॉल, डेन्सर मीडियम, मीडियम कोणता असेल? रिजिड वॉल. भिंतीवरती एक खिळा मारा आणि त्या खिळ्याला दोरी बांधायचा आहे. आता मी तुम्हाला इथं दाखवतो कशा पद्धतीनं वेव्ह प्रोपोगेट्स होते. म्हणजे जनरली आपण अशा पद्धतीने घेतो बेटा. इथं ही एक रोप असेल किंवा आपण ज्याला स्ट्रिंग म्हणतो, दोरा. हे या पद्धतीनं फिगर काढा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. हे असं, हे पार्टिकलची मोशन अपवर्ड डायरेक्शनला दाखवा बेटा. असे जे पार्टिकल असेल अपवर्ड डायरेक्शन, ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह हे असे. आणि नंतर इथून येणारी जे वेव्ह असेल ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह, हे अशा टाईपची वेव्ह बेटा. ही रिफ्लेक्ट, इथं इन्सिडंट, इन्सिडंट ट्रान्सवर्स वेव्ह
आणि ही रिफ्लेक्टेड ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणून ॲरो इन्सिडेंटचा असा रिफ्लेक्टेडचा, हे जे पार्टिकल आहेत दोऱ्याचे, याचं व्हायब्रेशन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. पहा, सिंपल अशा टाईपची फिगर तुम्ही काढा. म्हणजे आता इथं काय इमॅजिन केलेलं आहे बेटा, एक दोरा जो असतो ना, दोरा असेल किंवा दोरी असेल, ती एक हातात घ्या, त्या दोरीचं एक टोक तुमच्या हातात घ्या आणि दुसरं टोक कुठं आहे, इथं खिळा मारलेला आहे, या वॉलला खिळा मारलेला आहे आणि या खिळ्याला दोरी बांधलेली आहे. पाहत आम्ही ही दोरीचं एक टोक, फ्री एंड ऑफ द रोप आपण ज्याला म्हणू, ते माझ्या हातात आहे. मी याला असं हेलकावा दिला, प्लकिंग केलं, असं काय होणार, अशा टाईपचे ट्रान्सवर्स वेव्ह ऑन द स्ट्रिंग प्रोपोगेटिंग. मग आता इथं सॅम्पल म्हणून काय दाखवले मी, एक क्रेस्ट पार्ट जो आहे असा असलेला क्रेस्ट आणि असा असलेला ट्रफ, बरोबर आहे. तर बेटा आता नेहमी व्हॉट इज द कॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन कशामुळे होतं. रिफ्लेक्शनसाठी आपल्याला एक 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर फर्स्ट पॉईंट आहे कॉज ऑफ रिफ्लेक्शन, हे लक्षात ठेवा बरं का, अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कॉज ऑफ रिफ्लेक्शन, वेव्हचं रिफ्लेक्शन कशामुळे होतं. एखादी वेव्ह एअर मीडियममधून डेन्सर मीडियमच्या सरफेसला जात असेल. आता माझ्या समोर ही वॉल आहे, इकडे मी बोललेला आवाज भिंतीवर ते स्ट्राईक होतो, लॉन्जिट्युनल मी बोललेल्या. पण ट्रान्सवर्स वेव्हसुद्धा अशा दोऱ्याहून जाणार आहेत आणि दोरा आपण त्या भिंतीला खिळा मारून टाय करून ठेवलेला आहे, म्हणजे पुढे जायला मार्ग नाही. ती वेव्ह कशी येणार, इथून असं प्लग केलं, असं जात जात एक पार्ट मी दाखवलेला आहे. तर हा क्रेस्ट आहे, हा इन्सिडेंट झालेला क्रेस्ट पार्ट आणि रिफ्लेक्टेडचा ट्रफ. नेमकं काय होतं, वेव्ह ट्रेन जे आहे, वेव्ह ट्रेन, कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. शब्द लक्षात ठेवता, वेव्ह ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव्हचा अर्थ काय, ट्रान्सवर्स वेव्ह अशा पद्धतीनं प्रोपोगेट होते. अ वेव्ह ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह दॅट इज क्रेस्ट ट्रफ, दे आर अल्टरनेटिव्हली सिच्युएटेड इन ए मीडियम. एका नंतर एक मीडियममध्ये सिच्युएट होतात. म्हणजे वेव्ह ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग द स्ट्रीम, आयदर द क्रेस्ट पार्ट और ट्रफ पार्ट, दोन्हीपैकी कोणताही एक. क्रेस्ट पार्ट इन्सिडेंट झाला. आता वेव्ह कशामुळे रिफ्लेक्ट झाले, व्हॉट इज द कॉज ऑफ रिफ्लेक्शन. स्ट्रिंग एक मीडियम आणि वॉल दुसरी मीडियम, मीडियम चेंज झालं तर रिफ्लेक्शन होतं. सेम मीडियम. आता बेटा लाईट आहे, आता जनरली रिफ्लेक्शनचा कन्सेप्ट लाईटमुळे लवकर लक्षात येतो. ग्लास स्लॅब घेतलात आणि एखादी टॉर्च बॅटरी टाकलात, काय होणार, लाईट अशी जाणार आणि तिथून रिफ्लेक्ट होणार. एअर मीडियममधून लाईट चालली आणि डेन्सर मीडियम म्हणजे ग्लास तिथून सरफेसपासून रिफ्लेक्ट होते. म्हणजे चेंज इन मीडियम इज द कॉज ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे पहिला पॉईंट इथं मी तुम्हाला क्लिअर करतो. कॉज ऑफ रिफ्लेक्शन काय असेल बेटा, चेंज ऑफ मीडियम, चेंज ऑफ मीडियम. आणि जोपर्यंत मीडियम चेंज होत नाही तोपर्यंत वेव्ह रिफ्लेक्ट होत नाही. कोणतेही टाईप, साऊंड असू द्या, लाईट असू द्या, एनी टाईप ऑफ द वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू टू द चेंज इन मीडियम, अदरवाईज वेव्ह कांट बी रिफ्लेक्टेड. आता ही वेव्ह कोणत्या मीडियममधून प्रोपोगेट होत आहे, या ठिकाणी एअर मीडियम आणि एअर मीडियममधून हा स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग एक मीडियम आहे आणि या स्ट्रिंगवरून वेव्ह अशा पद्धतीनं जात आहे. क्रेस्ट ट्रफ अशा फॉर्मॅटमध्ये ही वेव्ह जात आहे आणि क्रेस्ट पार्ट जो असेल, या वेव्हचा क्रेस्ट पार्ट इन्सिडेंट झाला आणि पुढे काय, स्टेबल स्टेशनरी रिजिड मीडियम आहे आणि दी वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड. क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव्ह इन्सिडेंट आहे, रिफ्लेक्टेड पार्ट ऑफ द वेव्ह काय असतं बेटा, ट्रफ. क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव्ह इज इन्सिडेंट अँड ट्रफ पार्ट ऑफ द वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड. म्हणून इथं काय होतं, सेकंड
कॉज ऑफ रिफ्लेक्शन काय? चेंज ऑफ मीडियम. आता पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी दोन आहे. वेव्ह ज्या मोशननं मूव्ह होत आहे त्याला वेव्ह व्हेलॉसिटी, आणि इंडिव्हिज्युअल पार्टिकल मीडियमचे म्हणजे स्ट्रिंग व्हायब्रेट होतात ह्या पार्टिकलचं डायरेक्शन. आता हे अपवर्ड डायरेक्शनला इन्सिडेंट पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह आहेत, तर रिफ्लेक्शन पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणून पार्टिकल व्हेलॉसिटी काय होते इथं? पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स. पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स. लक्षात येते ना? पार्टिकल व्हेलॉसिटी, क्रेस्टचे पार्टिकल अपवर्ड डायरेक्शन, ट्रफचे पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच असे जे पार्टिकल हे होते हे 180 डिग्रीमध्ये मूव्ह झाले आणि याचा चेंज ऑफ फेज 180 डिग्री. पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स. वेव्ह व्हेलॉसिटी तर रिव्हर्स झालीच आहे, पण वेव्ह व्हेलॉसिटी रिव्हर्स झाल्यामुळे चेंज ऑफ फेज नाही. फेज कशामुळे येतो? पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स. म्हणून पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स. आणि तिसरा आणि इम्पॉर्टंट पॉईंट, देर इज चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री और पाय रेडियन. 180 डिग्री और पाय रेडियन. कशामुळे फेजचा चेंज झाला? पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स झाल्यामुळे. आणि प्रत्येक केसमध्ये वेव्ह व्हेलॉसिटी आणि पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स होते, परंतु जिथं पार्टिकल व्हेलॉसिटी रिव्हर्स होत असेल तिथं चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री बिटवीन इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड ऑब्जेक्टिव्हमध्ये हे विचारलं जाऊ शकेल, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर बेटात चौथा पॉईंट आणि महत्त्वाचा काय? इन्सिडंट क्रेस्ट आहे आणि रिफ्लेक्टेड ट्रफ. क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव्ह इज रिफ्लेक्टेड ॲज ए ट्रफ अँड ट्रफ पार्ट ऑफ द वेव्ह इज रिफ्लेक्टेड ॲज ए क्रेस्ट. म्हणून इथं crest is reflected as a trough and trough is reflected as crest is reflected as a trough and trough is reflected as क्रेस्ट. क्रेस्टचं रिफ्लेक्शन ट्रफमध्ये होतं आणि ट्रफचं रिफ्लेक्शन क्रेस्टमध्ये होतं. क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ए ट्रफ अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज ए क्रेस्ट. क्रेस्टचं रूपांतर ट्रफमध्ये होतं आणि ट्रफचं रूपांतर क्रेस्टमध्ये होतं. क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ए ट्रफ अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज ए क्रेस्ट. म्हणजे हा असा इन्सिडंट क्रेस्ट असेल तर रिफ्लेक्टेड ट्रफ होणार, रिफ्लेक्टेड ट्रफ. म्हणून बेटा याचे पॉईंट हे 4, काही जरी एक्सप्लेनेशन असेल तर या 4 पॉईंटमध्ये ते आलं पाहिजे. रिफ्लेक्शन ऑफ एनी टाईप ऑफ द वेव्ह फ्रॉम एनी मीडियम, युअर एक्सप्लेनेशन शुड बी इन 4 पॉईंट्स. आता पहा, लेट अस कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इज इन्सिडेंट ऑन द डेन्सर मीडियम. कन्सिडर a wave train of transverse wave is incident on the denser medium. Either the crest part of the wave or trough part of the wave is incident on the denser medium. The particles of the denser medium are perfectly rigid, stable and stationary, and according to the Newton's third law of motion, to every action there is equal and opposite reaction. आता incident wave आहे, स्टेबल स्टेशनरी असेल तर गेट्स रिफ्लेक्टेड. ड्यू टू द रिजिडिटी प्रॉपर्टी ऑफ मीडियम द वेव गेट्स रिफ्लेक्टेड. द इन्सिडेंट पार्ट ऑफ द वेव इज द क्रेस्ट अँड रिफ्लेक्टेड पार्ट ऑफ द वेव इज द ट्रफ. अँड सो दॅट देर इज चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री बिटवीन इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड वेव ड्यू टू द रिव्हर्शन ऑफ पार्टिकल व्हेलॉसिटी. द वेव गेट्स रिफ्लेक्टेड. The wave gets reflected due to the change in medium. The wave gets reflected due to the change in medium, and particle velocity reverse, and due to the reversion of particle velocity there is change of phase of 180 degree between incident and
reflected wave. There is change of phase of 180 degree between incident and reflected waves. Then incident crest and reflected trough. Incident part of the wave crest आहे आणि reflected part of the wave trough आहे. Crest is reflected as a trough and trough is reflected as a crest. क्रेस्टचा पार्ट ट्रफमध्ये रूपांतर होतो रिफ्लेक्ट झाल्यानंतर आणि ट्रफचा पार्ट क्रेस्टमध्ये रूपांतर होतो. म्हणून क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव इज रिफ्लेक्टेड ॲज ए ट्रफ अँड ट्रफ पार्ट ऑफ द वेव इज रिफ्लेक्टेड ॲज ए क्रेस्ट अँड दिस एक्सप्लेन अ रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव फ्रॉम डेन्सर मीडियम. पहा बेटा आता सेकंड, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्स फ्रॉम रेअरर मीडियम. आता पुढचा जो असेल नेक्स्ट पॉइंट जो असेल रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव फ्रॉम रेअरर मीडियम. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव फ्रॉम रेअरर मीडियम. पहा बेटा रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव फ्रॉम रेअरर reflection of transverse waves from a rarer medium. आता पहा बेटा इथं जे असेल वेव ट्रेन हे परत मी तुम्हाला सांगतो हे आणि हा क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव आणि इथं जे असेल असं दाखवलेलं मी गोल तर हा असेल रेरर मीडियम. रेरर मीडियम रेअरर मीडियम म्हणजे इयर दाखवता येत नाही म्हणून अशा टाईपमध्ये दाखवलं. आणि हे जे इथं आहे हे इन्सिडंट ट्रान्सवर्स वेव. इन्सिडंट ट्रान्सवर्स वेव. आता रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड ही जी असेल रिफ्लेक्टेड ट्रान्सवर्स वेव आणि ही रेअरर मीडियम आहे. मीडियमचे पार्टिकल्स असे दाखवत चला हे या पद्धतीने बेटा काढत चला फिगर सोबत फिगर काढा म्हणजे लवकर लक्षात येतं. फिगर कशी काढायची वेटेजनुसार बेटा. ही एक प्रत्येक लाईन म्हणजे एक पार्टिकल आहे. प्रत्येक लाईन म्हणजे एक पार्टिकल. आता बेटा इथं 4 पॉईंट ते तसेच आहेत. रिफ्लेक्शन म्हणलं तर पहिलं कॉज ऑफ रिफ्लेक्शन. कॉज ऑफ रिफ्लेक्शन number 2. Cause of reflection number 1 particle velocity. Particle velocity पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट चेंज ऑफ फेज. चेंज ऑफ फेज आणि चौथा पॉइंट असेल चेंज ऑफ फेज आणि लास्ट इथं क्रेस्ट रिफ्लेक्टेड किंवा ट्रफ रिफ्लेक्टेड. क्रेस्ट आणि ट्रफचं रिफ्लेक्शन आपण घेतो. लेट अस कन्सिडर अ वेव ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव. Let us consider a wave train of transverse wave. That is, imagine a rope or string. One end of the rope is in your hand and other end of the rope is free. अगोदरच्या ह्याच्यात फरक लक्षात येतो. इथं एक मीडियमला आपण टाय केलं होता म्हणजे वॉलला खिळा मारलेला आणि त्याला बांधून ठेवलं दोऱ्याचं दुसरं टोक आणि एक आपल्या हातात ठेवलं होतं. आता one end of the string or rope is in your hand whereas the other end of the string is free. Just you plug
then wave train of transverse wave in the form of crest and trough is propagating along the string. काय होतं बसा असं प्लग केलं मी. अरे साधं सोपं एक्झाम्पल आहे. एक दोरा किंवा दोरी घ्या आणि एक एंड तुमच्या हातात ठेवा आणि त्याला असं प्लग करा, दुसरं फ्री ठेवा. काय होणार? प्लगिंग केल्यानंतर अशा टाईपमध्ये वेव्ह प्रोपोगेट होणार. तर बेटा इथे एंडला काय दोन मीडियम आहे. एक मीडियम म्हणजे दोरा आणि दुसरं मीडियम म्हणजे एअर पार्टिकल, रेअरर मीडियम आपण ज्याला म्हणतो. तर एअर मीडियम आणि रेअरर मीडियम, एअर मीडियम आणि रेअरर मीडियम एकच आहे. वेव्ह कोणत्या मीडियममधून जात आहे? वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग द स्ट्रिंग. वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग द स्ट्रिंग, whereas the free end of the string, another medium is the air medium, and string is the denser medium. Wave is propagating from denser medium and gets reflected from the rarer medium because of change in medium, and so therefore cause of reflection is change of medium. Change of medium. Cause of reflection is the change of medium. लक्षात आलं की बेटा कसं चेंज झालं? दोरा एक मीडियम झाला आणि दोऱ्याच्या एंडला एअर मीडियम आहे. हे डेन्सर मीडियम दोरा आणि एअर रेअरर मीडियम, ह्या दोन मीडियमच्या बॉर्डरमधून रिफ्लेक्शन होत राहतं नाही. आता इथं काय झालं आहे? इन्सिडेंट पार्ट कोणता आहे? आपण दाखवलेला इथं क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव्ह इज इन्सिडेंट ऑन ए रेअरर मीडियम. Crest part of the wave is incident on the rarer medium and the wave gets reflected. आणि वेव्ह जी रिफ्लेक्ट झालेली आहे, आता इथं लक्षात येत नाही, असं हेलकावा दिला ना तसंच फॉर्मॅटमध्ये वेव्ह रिटर्न येते. म्हणजे क्रेस्टवर ते क्रेस्टच कोइन्साइड होतो आणि ट्रफ असेल तर ट्रफच कोइन्साइड होतो. म्हणजे इथं काय झालेलं आहे? वेलॉसिटी, पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स झाली का? इन्सिडेंट वेव्हचे पार्टिकल अपवर्ड डायरेक्शनच्या मोशनमध्ये आहे आणि रिफ्लेक्टेडचे पार्टिकल सुद्धा अपवर्ड डायरेक्शनच्या मोशनमध्ये आहेत. म्हणजे पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिव्हर्स. पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिव्हर्स. पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिव्हर्स and hence is there no change in the non-reversion of particle velocity? No change of phase. Change of phase is the cause of reversion of particle velocity. As the particle velocity is not reverse and hence change of phase, no change of phase, no change of phase. पहा बेटा, no change of phase, no change of phase between incident and reflected waves. Incident आणि reflected wave मध्ये कुठल्याच पद्धतीचा चेंज नाही. No change of phase between incident and reflected waves, and hence crest part of the wave is reflected as a crest and trough part of the wave is reflected as a trough. क्रेस्टचं रूपांतर क्रेस्टमध्ये होतं आणि ट्रफचं रूपांतर ट्रेपमध्ये होतं. कुठं? रेरर मीडियममधून रिफ्लेक्शन असेल तर. हे क्लिअर झाले पॉईंट्स. आता परत तुम्हाला कंटिन्युटीमध्ये लेट अस कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग द स्ट्रिंग अँड फायनली इन्सिडेंट ॲट द रेरर मीडियम. The wave gets reflected due to the reversion of particle. Wave gets reflected due to the change of medium. Wave gets reflected due to the change of medium. And here mediums are in motion, not stable stationary. Because of rarer medium and rarer medium particles, no rigidity, and hence the wave gets reflected. And particle velocity is not reverse, and as the particle velocity is not reverse, there is no change of phase. There is no change of phase between incident and reflected wave, and crest part of the wave is reflected as a crest and trough part of the wave is reflected as a trough. Crest part of the wave is reflected as a crest
and trough part of the wave is reflected as a trough. क्रेस्टचा पार्ट क्रेस्टमध्ये रिफ्लेक्ट होतो आणि ट्रफचा पार्ट ट्रफमध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणजे क्रेस्टचं रूपांतर क्रेस्टमध्ये आणि ट्रफचं रूपांतर ट्रफमध्ये. पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स होत नाही, पण वेव्ह वेलॉसिटी रिव्हर्स होते. पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिव्हर्स, only wave velocity reverse, and this explains a reflection of transverse wave, from a rarer medium. पहा बेटा आता रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर आणि रेरर मीडियम म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह आपण कंप्लीट केलेलं आहे. आता त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह पुढे काय घेणार आहे मी. नेक्स्ट जे असेल reflected of longitudinal wave or sound wave, reflected of longitudinal wave or sound wave from denser and rarer medium. तर नेक्स्ट पॉइंट जो असेल एक्सप्लेनेशनचा तर तो घ्या बेटा रिफ्लेक्शन ऑफ longitudinal waves or sound waves from denser medium. अत्यंत इम्पॉर्टंट हे सब्जेक्टिव्हसाठी आणि ऑब्जेक्टिव्हसाठी थेरॉटिकल आर्टिकल आहे. तर परत आपल्याला या ठिकाणी फिगरमध्ये डेन्सर मीडियम काढत चला. अशी एक वॉल असेल आणि डेन्सर मीडियम दाखवण्यासाठी असं या स्ट्रेट लाईनला अशा पद्धतीनं काढला तर हे डेन्सर मीडियम असतं. डेन्सर मीडियम. आता लॉन्जिट्युडनल वेव्ह कशा रिप्रेझेंट करतो आपण तर या ठिकाणी लॉन्जिट्युडनल वेव्ह जे असतील हे पार्टिकलच्या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करतो. हे असे हे लाईन्स कॉम्प्रेशन आहेत, क्राउडेड लाईन्स पार्टिकल्स, एक रेषामध्ये एक पार्टिकल्स आणि याच्या पुढे रेरिफॅक्शन दाखवायचं. रेरिफॅक्शनमध्ये काय वाईडली सेपरेटेड अंतर थोडं जास्त दाखवा आणि जेवढी कॉम्प्रेशनची विड्थ तेवढीच रेरिफॅक्शनची. कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन अल्टरनेटिव्हली सिच्युएटेड इन ए मीडियम. एका पाठोपाठ एक येतात. कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन आणि परत कॉम्प्रेशन. हा कॉम्प्रेशन, हा रेरिफॅक्शन, हा कॉम्प्रेशन. आता परत इथं रेरिफॅक्शन. परत इथं कॉम्प्रेशन. विड्थ ऑफ कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन सारखीच आहे बेटा. इथं रेरिफॅक्शन म्हटलं आणि हे परत मी कॉम्प्रेशन घेतलं आणि मग इथंच आपण मीडियम हे असं दाखवूया. रिजिड मीडियम याला आपण डेन्सर मीडियम म्हणतो. कोणतं रिजिड मीडियम, डेन्सर मीडियम, डेन्सर मीडियम. आता हे इन्सिडेंट लॉन्जिट्युडनल वेव्ह असे इन्सिडेंट लॉन्जिट्युडनल वेव्ह हे ॲरो असं दाखवाय. इन्सिडेंट लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि इथं कॉम्प्रेशनचे पार्टिकल असे मूव्ह होतात. रेरिफॅक्शनचे अपोजिट. हे कॉम्प्रेशन, हे रेरिफॅक्शन आणि हे कॉम्प्रेशन.
आता कॉम्प्रेशन पार्ट जो असेल तो काय होतं बेटा इथं, हे रिफ्लेक्टेड कॉम्प्रेशनच. हा बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. परत मी एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा फिगर काढा म्हणजे क्लिअर होईल. काही कन्सेप्ट फिगरनुसार क्लिअर होत असतात यामध्ये. आता हे रिफ्लेक्टेड आणि हे कॉम्प्रेशन. परत इथं बेटा रेरिफेक्शन, असं रेरिफेक्शन काढा. इथं रेरिफेक्शन, परत हे कॉम्प्रेशन्स. कॉम्प्रेशन खाली कॉम्प्रेशन्स आले पाहिजेत म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. फिगरमध्ये हे हा परत कॉम्प्रेशन आणि इथं वाईडली सेपरेटेड पार्टिकल्स ज्याला आपण रेरिफेक्शन असं म्हणतो. हां, आता हे पार्टिकल्स असे येतील, हे पार्टिकल असे येतील, हे पार्टिकल असे आणि हे पार्टिकल. आणि इथं जी वेव्ह येईल अशा टाईपमध्ये ही रिफ्लेक्टेड लॉन्जिट्युडनल वेव्ह, रिफ्लेक्टेड लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि इथं चेंज ऑफ फेज 180 डिग्री और पाय रेडियन या पद्धतीनं दाखवा बेटा फिगरमध्ये. आता हे जी फिगर आहे ही अत्यंत युजफुल फिगर आहे आणि याच्यानुसार रिफ्लेक्शन कितीही कॉम्प्लिकेटेड असू द्या तो सिंपल होतो. आता यामध्ये पहिला पॉइंट कॉज ऑफ रिफ्लेक्शन. कॉज ऑफ रिफ्लेक्शन. दुसरा पॉइंट पार्टिकल वेलॉसिटी. काय म्हणलं मी, पार्टिकल वेलॉसिटी. आणि तिसरा पॉइंट चेंज ऑफ फेज. चेंज ऑफ फेज. आणि चौथा पॉइंट जो असेल बेटा कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन आणि रेरिफेक्शन. कॉम्प्रेशन आणि रेरिफेक्शन. कॉम्प्रेशन पार्ट ऑफ द वेव्ह जो असेल तो रेरिफेक्शनमध्ये होतो का रेरिफेक्शनचा कॉम्प्रेशन होता पाहूया. आता बेटा हे जे असेल लॉन्जिट्युडनल वेव्ज मी बोलत आहे. साऊंड वेव्ज आर ओनली लॉन्जिट्युडनल. कन्सिडर द वेव्ह ट्रेन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. काय अर्थ आला, वेव्ह ट्रेन म्हणजे मूव्हिंग वेव्ह. वेव्ह ट्रेनचा अर्थ काय, मूव्हिंग वेव्ह. कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह consisting of compression, rarefaction, compression, rarefaction. Compression is a part of medium where the particles are crowded and compression particle moves in the direction of propagation of wave. Whereas the rarefaction is the part of medium where the particles are widely separated and particles of rarefaction move opposite to the direction of propagation. पहा बेटा कॉम्प्रेशन रेरिफेक्शन कॉम्प्रेशन रेरिफेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लॉन्जिट्युडनल वेव्ह मूव्ह होत आहे आणि आयदर द कॉम्प्रेशन पार्ट ऑफ द वेव्ह ऑर रेरिफेक्शन सांगता येत नाही. कॉम्प्रेशनचा पार्ट असेल किंवा रेरिफेक्शनचा पार्ट. कुठे इन्सिडेंट झाला, डेन्सर मीडियमवरती. डेन्सर मीडियम म्हणजे ग्लास मीडियम, वॉल मीडियम, एअर वॉटर मीडियम, कोणत्याही टाईपचं स्टेबल मीडियम आपण म्हणतो. तर या पार्टवरती म्हणजे कॉम्प्रेशन पार्टिकल इन्सिडेंट झाले तर वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड. आता बेटा मी एक एक्झाम्पल, हे बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात कारण आधी क्रेसचं ट्रपमध्ये म्हणलं आहे, ट्रपचं क्रेसमध्ये म्हणलेलं आहे. म्हणून इथं मुलांना वाटतं की कॉम्प्रेशनचं रेरिफेक्शन होतं पण होत नाही. कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशनच होतं पण इन्सिडेंट कॉम्प्रेशनचे पार्टिकल आणि रिफ्लेक्टेड कॉम्प्रेशनचे पार्टिकल या दोन्हीमध्ये 180 डिग्रीचा फेज आहे. इन्सिडेंट कॉम्प्रेशन आणि रिफ्लेक्टेड कॉम्प्रेशनमध्ये 180 डिग्रीचा फेज आहे. हे क्लिअर झालं पाहिजे.
म्हणजेच तुम्हाला इथं कॉम्प्रेशन रेरिफेक्शन आणि कॉम्प्रेशन रेरिफेक्शनच्या फॉर्मॅटमध्ये. आता इन्सिडंट कॉम्प्रेशन आहे म्हणजे आता उदाहरणार्थ घ्या, माझ्याकडे छोटे छोटे थर्मोकोलचे एक 100 पार्टिकल्स आहेत. छोटे छोटे बॉल असतात ना थर्मोकोलचे, छोटे छोटे लहान मुलांचे खेळण्याचे, असे 100 पार्टिकल्स मी वॉलवरती टाकले. काय होणार? 100च्या 100 रिटर्न येणार ना. मग कॉम्प्रेस झालेले 100 पार्टिकल्स जे आहेत तेच 100 पार्टिकल रिटर्न झाले. जर त्यातले 50 पार्टिकल रिटर्न 50 पुढे गेले असते तर इन्सिडंट कॉम्प्रेशन आणि रिफ्लेक्शनमध्ये झालं असतं. परंतु वॉल परफेक्टली स्टेबल स्टेशनरी असल्यामुळे जेवढे पार्टिकल तुम्ही वॉलवरती टाकलात तेवढेच पार्टिकल वॉलवरून आलेले आहेत, फक्त त्यांची वेलॉसिटी रिव्हर्स झालेली आहे. म्हणून पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स. पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स. व्हॉट इज द कॉज ऑफ रिफ्लेक्शन? चेंज ऑफ मीडियम. इथं आपण घेतो बेटा चेंज ऑफ मीडियम. चेंज ऑफ मीडियम म्हणजे इथं कोणतं मीडियम आहे? एअर मीडियम आहे आणि वॉल हे डेन्सर मीडियम आहे. एका मीडियमच्या एंडला दुसऱ्या मीडियमच्या स्टार्टिंग सरफेसपासून रिफ्लेक्शन होतं आणि कॉज ऑफ रिफ्लेक्शन कशामुळे झालेलं आहे? चेंज ऑफ मीडियम. आता पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स इन्सिडंट पार्टिकल या डायरेक्शन आणि रिफ्लेक्टेड पार्टिकल या डायरेक्शनला आहेत. म्हणजे पार्टिकल वेलॉसिटी काय झालेली आहे? रिव्हर्स. पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स. आणि मला माहित आहे तुम्हाला की पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स होत असेल तर देर इज चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री. चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री और पाय रेडियन बिटवीन इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड वेव. चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री और पाय रेडियन बिटवीन इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड वेव्स. आणि त्यानंतर बेटा कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज ए कॉम्प्रेशन, इम्पॉर्टंट, अँड रेरिफेक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज ए रेरिफेक्शन. Compression is reflected as a compression or rarefaction is reflected as a rarefaction. कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशनमध्ये रूपांतर आणि रिफ्लेक्शनचं रेरिफेक्शनचं रेरिफेक्शनमध्ये रूपांतर होतं. अँड दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम. रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम. झाले 4 पॉईंट क्लिअर. इथं परत आणखी शॉर्टली बेटा, कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह इन द फॉर्म ऑफ क्रेस्ट और ट्रफ. इन द फॉर्म ऑफ क्रेस्ट और ट्रफ, आयदर इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन और रेरिफेक्शन, आयदर द कॉम्प्रेशन पार्ट ऑफ द वेव्ह और रेरिफेक्शन पार्ट ऑफ द वेव्ह इज इंसिडेंट ऑन द डेन्सर मीडियम. द वेव्ह गेट्स रिफ्लेक्टेड according to Newton's third law of motion. To every action there is equal and opposite reaction. So that incident compression reflected as a reflected compression, incident compression particle velocity and reflected particle velocity reverse, and hence there is change of phase of 180 degree between incident and reflected waves. And thus compression is reflected as a compression and rarefaction is reflected as a rarefaction. तर बेटा आता रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम आपण घेतलेला आहे. आता oraz आपण घेणार आहे कोणतं? रेरर मीडियम. रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह और साऊंड वेव्ह फ्रॉम रेरर मीडियम. पहा बेटा, आता रेरर मीडियमसाठी काय करायचं? रेरर मीडियमसाठी मी इन्सिडंट वेव्ह ॲज इट इज ठेवतो आणि इथं एक काय काढतो पहा, या ठिकाणी फिगर काढा तुम्ही. हे अशी एक लाईन, डॉटेड लाईन काढा. ही जी डॉटेड लाईन असेल ही आपण रेरर मीडियम दाखवतो बेटा. कोणती? रेरर मीडियम. आलं लक्षात? हे कॉम्प्रेशन रेरिफेक्शन, कॉम्प्रेशन रेरिफेक्शन अँड कॉम्प्रेशन. आता रिफ्लेक्टेड काय होतं? इथं रिफ्लेक्टेड जे असेल इन्सिडंट कॉम्प्रेशन रिफ्लेक्टेड ॲज
रेरिफॅक्शन हे या पद्धतीनं, हे रेरिफॅक्शनचे पार्टिकल्स बेटे, रेरिफॅक्शनचे पार्टिकल्स वेव्ह या डायरेक्शनला, वेव्हच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात. कन्फ्यूज करू नका, फिगर व्यवस्थिशीर काढत चला. क्लिअर आयडिया फिगरनंच होते, म्हणून काही कन्सेप्ट जे असतात ते फिगरच्या माध्यमातून आपण क्लिअर करून घेतो बेटा, कारण थोडंसं इमॅजिनरी आहे. आता ही वेव्ह या डायरेक्शन आहे, वेव्हच्या डायरेक्शनमध्येच कोणते कॉम्प्रेशनचे पार्टिकल मूव्ह होतात, हे असे रेरिफॅक्शनचे पार्टिकल्स. परत इथं कॉम्प्रेशन्स अल्टरनेट असतात. कॉम्प्रेशन म्हणजे क्राउडेड पार्टिकल्स, हे असे पार्टिकल्स दाखवायचे बेटा. कॉम्प्रेशन इथं जे रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन आणि कॉम्प्रेशन्स. आणि इथं येईल रेरिफॅक्शन, हे या पद्धतीनं. रिफ्लेक्टेड लॉन्जिट्यूडनल वेव्ह, रिफ्लेक्टेड लॉन्जिट्यूडनल वेव्ह. काढा फिगर, क्लिअर फिगर काढा, म्हणजे फारच सिंपल कन्सेप्ट अत्यंत लवकर लक्षात येईल बेटा. फिगरचाच सगळा खेळ आहे. आणि इथं सरळ लिहा, रेरर मीडियम असेल नो चेंज ऑफ फेज, नो चेंज ऑफ फेज, नो चेंज ऑफ फेज. अर्ध तर फिगर रिप्रेझेंट केलं आपल्याला कळलं पाहिजे. रिप्रेझेंटेशनमुळे अर्धा कन्सेप्ट इथंच क्लिअर झाला पाहिजे. म्हणून रिप्रेझेंटेशन सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे. आता पहा, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्यूडनल वेव्ह फ्रॉम रेरर मीडियम असं विचारलं. आता लास्टला सगळं झाल्यानंतर परत 2च लाईनमध्ये रिफ्लेक्शनचं पूर्ण जेवढं मी शिकवलेलं आहे तेवढंच शॉर्टमध्ये सांगतो. लेट अस कन्सिडर लॉन्जिट्यूडनल वेव्ह propagating along the ear medium and finally incident at the surface of a rarer medium. आता हे बेटा काय करा, हे जे असेल डेन्सर मीडियम गृहीत धरा. वेव्ह कुठून येत आहे, डेन्सर मीडियममधून, आणि इथं एंडला कोणता आहे, रेरर मीडियम. कारण लॉन्जिट्यूडनल वेव्ह कशामधून पास होतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधून. लॉन्जिट्यूडनल वेव्ह पासेस थ्रू सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. म्हणजे आपण बोललेला आवाज सॉलिडमधून जातो, लिक्विडमध्ये जातो आणि गॅसेसमधून जातो. पण ट्रान्सव्हर्स वेव्ह पासेस ओनली सॉलिड मटेरियल ओनली. म्हणून लेट अस कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ लॉन्जिट्यूडनल मीन्स मूव्हिंग लॉन्जिट्यूडनल वेव्ह इन द फॉर्म ऑफ क्रेस्ट अँड ट्रफ इज इन्सिडेंट ॲट द सरफेस ऑफ अ रेरर मीडियम. ॲट द सरफेस ऑफ अ रेरर मीडियम. Rarer medium particles are not stable, they are in motion, so that some of the particle propagating, it is the example of partial reflection and partial refraction. हे रिफ्रॅक्ट झाले काही पार्टिकल्स, मी 100 पार्टिकल फेकले, 50 पुढे गेले आणि 50 रिटर्न आले बेटा. 50 पुढे गेले म्हणजे इथं पुढे आलेला काय येणार, इथं येणारा हा रेरिफॅक्शन येणार, आणि 50 पार्टिकल पाठीमागे आले म्हणजे परत तो कॉम्प्रेशन झाला. काय होणार, हा रेरिफॅक्शन आणि इथं सुद्धा रेरिफॅक्शन. आणि परंतु हे इन्सिडंट कॉम्प्रेशनची जी वेलॉसिटी आहे पार्टिकलची तीच रिफ्लेक्टर रेरिफॅक्शनची आहे. म्हणून या ठिकाणी काय, कॉज ऑफ रिफ्लेक्शन चेंज ऑफ मीडियम. आणि पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स झालेली आहे का बेटा, सांगा मला, ॲरो चेंज झालेला आहे का, नाही. Particle velocity is not reverse, is not reverse. Particle velocity is not reverse, and hence no change of phase. No change of phase. No change of phase, and hence compression part of the wave is reflected as a rarefaction.
compression part of the wave is reflected as a rarefaction, or rarefaction part of the wave is reflected as compression. Compression part of the wave is reflected as a rarefaction, and rarefaction part of the wave is reflected as a compression. कॉम्प्रेशनचं रूपांतर रेरिफेक्शनमध्ये, रेरिफेक्शनचं रूपांतर कॉम्प्रेशनमध्ये, म्हणजे क्रेस्ट आणि ट्रपचा जो कन्सेप्ट आहे तो नाही, तर तो टोटली वेगळा आहे याच्या. म्हणून लेट अस कन्सिडर अ वेव्ह ट्रेन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. आयदर द क्रेस्ट पार्ट ऑफ द वेव्ह इज or trap part of the wave is incident on the rarer medium. Particles of rarer medium are not rigid, and hence some part of the wave propagates through the medium and some part of the wave gets reflected, and hence compression part of the wave is reflected as a rarefaction, or rarefaction part of the wave is reflected as a compression. Particle velocity is not reverse, and hence there is no change of phase, between incident and reflected waves, and so this is the reflection of transverse and longitudinal waves from denser and rarer medium. आता बेटा लक्षात ठेवण्यासाठी सर्व दोनच वाक्यात सांगतो. एनी टाइप ऑफ द वेव्ह, एनी म्हटल्यानंतर दोन्ही लॉन्जिट्युडनल किंवा ट्रान्सवर्स. एनी टाइप ऑफ द वेव्ह रिफ्लेक्टेड फ्रॉम डेन्सर मीडियम. लक्षात आलं का काय म्हणतो? एनी टाइप ऑफ द वेव्ह रिफ्लेक्टेड फ्रॉम डेन्सर मीडियम, चेंज ऑफ फेज 180 डिग्री. कोणत्याही टाईपची वेव्ह डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्ट होत असेल तर चेंज ऑफ फेज ऑफ 180 डिग्री बिटवीन इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह. क्लिअर झालं? आणि जिथं चेंज ऑफ फेज 180 डिग्री आहे तिथं पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स. जिथं चेंज ऑफ फेज 180 डिग्री आहे तिथं पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स. आणि ऑलमोस्ट ऑल 4 केसेस वेव्ह वेलॉसिटी इज रिव्हर्स. ऑलमोस्ट ऑल 4 केसेस वेव्ह वेलॉसिटी रिव्हर्स, बट पार्टिकल वेलॉसिटी रिव्हर्स इन केस रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम. रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम there is change of phase of 180 degree between incident and reflected wave. आणि cause of reflection is the change of medium. Cause of reflection is the change of medium. आलं का लक्षात आलं तुमच्या? परत बेटा आता रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्हचं कॉमन एक्झाम्पल काय? आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. द कॉमन एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ longitudinal wave is the formation of echo. Formation of echo माहित आहे तुम्हाला? echo म्हणजे काय असतो रे? प्रतिध्वनी. रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचं एक्झाम्पल जे असेल, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह इज द फॉर्मेशन ऑफ एकोज. फॉर्मेशन ऑफ एको. एको तयार होणे म्हणजे प्रतिध्वनी तयार झालं तर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स असतं बेटा. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स. डू यू अंडरस्टँड क्लिअरली हिअर? अँड सो दॅट दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल. सो दॅट दिस completes your article.